सुष्मिता पळत जाते आणि मलिकाला अशी काही बातमी सांगते की मलिकाच्या पायाखालची सरकते जमीन. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं. स्वानंदी खूप विचार करत असते. राजवाडे एवढे टेन्शनमध्ये का वाटले? आज माझ्याशी नीट बोलले पण नाही. त्यांना खूप काम असेल का? ठीक आहे, घरी जाऊनच विचारते. इकडे मंदाकिनीसमोर दिलीपचं डोकं बंद पडतं. कारण एवढी खरेदी आणि मंदाकिनी काहीच सांगायला तयार नसते. पण आदिरा मात्र खूप मजा घेते. तिला एक आनंद वाटत असतो, काही असू दे. पण आज आई माझं डोकं नाही खाते. पण रोहनला मात्र कामाची खूप गरज असते. डिलिव्हरी बॉय बनून त्याला त्यामध्ये काहीच मिळत नसतं. त्यावेळेस आदिरा त्याच्यासमोर खूप मोठी संधी आणते. घरी आल्यानंतर समर खूप विचारात असतो. स्वानंदी तिच्या शेजारी बसते आणि म्हणते, राजवाडे काय झालं? अहो तुम्ही सकाळी ऑफिसमध्ये पण खूप बिझी होता. समोरून हो, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. स्वानंदी म्हणते, मग तुम्ही स्टाफ नाही वाढू शकत का? तुम्ही असं कोणी बघा ना जे तुमच्यासाठी खूप मनापासून काम करतील आणि तुमचा भार हलका होईल. समोरून तो, तुम्हीच का नाही आपलं ऑफिस जॉईन करीत? हे ऐकून स्वानंदीचा चेहराच खुलतो. पण हे पडतं सुष्मिताच्या कानावर. आता खरं तर सुष्मिताला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, ही आनंदाची बातमी मॉम इन लॉला सांगायला हवी. ती आता पळतच जाते आणि म्हणते, ताईला खूप मोठी संधी मिळाली. मलिका म्हणते, काय? आता मलिकाच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. पण सुष्मिता जे काय बोलते ना, त्याने मलिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. सुष्मिता सांगते, जिजूने ताईला त्यांच्या ऑफिसमध्ये काम करायची ऑफर दिली आहे. मलिका शॉकून उभा राहते आणि म्हणते, खरं बोलतेस? सुष्मिता गळा पकडते आणि म्हणते, मदर प्रॉमिस. ती आता निघून जाते. मलिका म्हणते, काही झालं तरी स्वानंदीने ऑफिस जॉईन करता कामा नये. मलिका तुला काहीतरी करावं लागेल. आदिरा रोहनकडे जाते आणि म्हणते, रो ऐक ना. तो बोल ना. ती मला एक आयडिया सुचली आहे. तो बोल ना. ती ओके. तिची काय लवकर हिंमत होत नाही. ती म्हणते, फक्त ऐक ना. तू वेगळं मी वेगळं काम करण्यापेक्षा आपण दोघांनी एकत्र येऊन एक युनिट म्हणून काम केलं तर. आता आश्चर्याने रोहन तिच्याकडे बघायला लागतो. हे तुझं स्टार्टअप वर्कआउट होत नाही. इट्स ओके, नो टेन्शन. तू मला जॉईन कर. आपण एकत्र खूप खूप भारी काम करू. अरे व्हॉट्से पुढे हात करत म्हणते, तू देशील मला साथ? रोहनच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि तो आदिराकडे बघत राहतो. पण मंदाकिनी मात्र वेगळ्याच जगात असते. ती आता सगळी शॉपिंग बघते. तोंडाला हात लावत म्हणते, खरंच पैसा असला तर काही पण करता येतं. आज माझ्या सुषमुळे मी भरपूर शॉपिंग केली. खूप मजा आली. खऱ्या अर्थाने आज मला श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. राजवाडे आपले नातेवाईक आहे हे आज मी मान्य करते. हे मला विचारतायत, कुठून आणलं, काय आणलं, ह्यांना काय करायचं? यांच्याच्याने तर एक कवडी पण मला मिळाली नाही. आयुष्यभर त्या स्वयंपाकघरामध्ये राबले. त्याचं यांना जरा बी कौतुक नाही. कसली हौस नाही, कसली मौस नाही. आज मला सुषने एवढं क्रेडिट कार्ड दिलं, मी त्याचा वापर नाही करणार? अरे तिनेच मला दिलं, मी काही चोरून थोडीच आणलं. समरला ऑफिसमध्ये बँकेचे एवढे मेसेज पडतात पण तो काय बघत नाही. खरं तर त्याला आनंद बोलतो, पण थोडासा ब्रेक घे आणि मोबाईल चेक कर. पण समरच्या डोक्यात काम असल्यामुळे तो सगळीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मंदाकिनीची खरेदी अगदी भरभरून होते. पण रात्री त्याच्या लक्षात येतं की दुपारी बँकेचे खूप मेसेज पडले आणि तो चेक करतो तर त्याचे बरेच पैसे गेलेले असतात. कारण मंदाकिनीने हिऱ्याची अंगठी केलेली असते. तो शॉकून म्हणतो, एवढे पैसे, एवढी खरेदी कुणी केली? तो स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी तुम्ही आज काही शॉपिंग केली का? स्वानंदी म्हणते, नाही, मी आज दिवसभर ऑफिसमध्येच होते. तो म्हणतो, अरे मग एवढे पैसे उडवले कुणी? आता बघूया हे पैशाचं खापर कुणाच्या डोक्यावर फुटतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.